अनिल परब आता शिवतीर्थावर काही वेळामध्ये पोहोचतात। राज ठाकरे यांची अनिल परब भेट घेणार आहेत। सध्या बैठकांच्या फैरी सुरू आहेत, बैठकांचं सत्र सुरू आहे आणि दोन ठाकरे बंधूंमध्ये कशा पद्धतीने जागा वाटप होत आहे याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन आणि त्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेला सामोरं जाताना काय नेमकं जागा वाटपाचं सूत्र असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि अनिल परब आता शिवतीर्थावर पोहोचलेत। यापूर्वी सुद्धा अनेक महत्त्वाच्या बैठका जागा वाटपासंदर्भात झालेल्या आहेत। अगदी 2 दिवसांपूर्वी संजय राऊत, अनिल परब हे शिवतीर्थावर पोहोचलेले होते आणि त्याही वेळी जागा वाटपासंदर्भात एक प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती कळलेली होती। तर काही जागांवर आता दोन्ही बंधूंचं एकमत झालेलं आहे, मात्र काही जागा अजूनही अशा आहेत की ज्या ठिकाणी मनसेनं दावा केलेला आहे। त्यामुळे आता अनिल परब काय नेमकं या चर्चेमध्ये बोलतायत हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया कृष्णातकडे। कृष्णात, अनिल परब हे शिवतीर्थावर काही वेळामध्ये पोहोचतात आणि राज ठाकरे यांची ते भेट घेणार असल्याचं कळत आहे। आज काय नेमके मुद्दे घेऊन येत आहेत? दोन्ही पक्षांमधली जागा वाटपाची अंतिम चर्चा ही अगदी पाहायला मिळते आणि या संदर्भातच राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी अनिल परब हे शिवतीर्थावर पोहोचत आहेत। कारण जागा वाटपाचे जवळपास सर्व चर्चा ज्या आहेत आतापर्यंत बऱ्याचशा बैठका या दोन्ही पक्षातल्या महत्वाच्या नेत्यांच्या मध्ये झालेल्या पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई, अनिल परब आणि वरुण सरदेसाई अशी चौघांच्या मध्ये बऱ्याचशा फेऱ्या झालेल्या आहेत। त्यानंतर अंतिम टप्प्यात ही जागा वाटप आलेला आहे आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे नेते अनिल परब हे शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या घरी पोहोचत आहेत आणि या संदर्भात एक अंतिम चर्चा केली जाईल। त्याचबरोबर शरद पवार गटाचं देखील अनुकूल आहे ठाकरेच्या सोबत येण्यासाठी, तर त्यांना कोणत्या जागा सोडता येतील या संदर्भात देखील दोघांमध्ये चर्चा होऊ शकते। ठीक, कृष्णात, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि वेळोवेळी चर्चा करूया। आणखी ताजी माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।